श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना, मुलींना 10,000 रुपये मिळणार। महाराष्ट्रात आतापर्यंत लेक लाडकी योजना, लाडकी बहीण योजना या योजना यशस्वीरित्या राबवण्यात आलेल्या आहे। अशीच एक नवीन योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेली आहे। ती श्री सिद्धिविनायक ट्रस्टने सुरू करण्याचा निर्णय घेतला। नेमकी काय आहे ही योजना जाणून घेऊ। ही योजना पण मुलींच्या जन्मावर आधारित आहे। जर मुलीचा जन्म झाला असेल आणि तर या योजनेचा लाभ मुलींच्या आईवडिलांना मिळणार आहे। ज्या मुलीचा जन्म श्री सिद्धिविनायक रुग्णालयात किंवा कुठल्याही सरकारी रुग्णालयात होतो त्या मुलींच्या नावाने 10,000 रुपये फिक्स डिपॉझिट मुलींच्या आईच्या बँक खात्यात जमा केले जातील। ही योजना श्री सिद्धिविनायक ट्रस्टने सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सरकारकडून मान्यता मिळाल्यानंतर या योजनेच्या नियम व अटी सांगितल्या जातील। 8 मार्च महिला दिन असतो, त्यानिमित्ताने ही योजना राबवण्यात आलेली आहे। ज्या मुलीचा जन्म 8 मार्च रोजी श्री सिद्धिविनायक रुग्णालयात किंवा कुठल्याही सरकारी रुग्णालयात झाला असेल अशा मुलींना 10,000 रुपये मिळणार आहेत। मुलींवर आधारित कुठलीही योजना महत्त्वाची का आहे? या सगळ्या योजनेमुळे मुलींचे जीवन चांगले होईल आणि त्यांना शिक्षण आणि विकासाची संधी मिळेल। मुली भार नाही, घराचा आधार आहे असं समाजाला पक्क होण्यासाठी मुलींसाठी अशा योजना राबवल्यामुळे समाजात बदल घडते आणि समाजात सगळ्यांना समान मानले जाईल। तर श्री सिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजनेविषयी ज्या काही नवीन अपडेट असतील त्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल। या योजनेला जर तुम्ही पात्र असाल तर याची सखोल माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी नवीन योजनांची माहिती देत असते आणि तुमच्यापर्यंत ही माहिती लवकरात लवकर पोहोचवण्याचा प्रयत्न करत असते। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि आपल्या गरजू माता भगिनींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा या योजनेविषयी सखोल माहिती कळेल आणि या योजनेचा त्यांना लाभ होईल। महाराष्ट्रात अशा बऱ्याचशा यशस्वी योजना झालेल्या आहेत, तर ही सुद्धा त्यातलीच एक योजना आहे। भेटू तर मग अशीच एक नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।